नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। पराठे थेपला खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। अतिशय चवीची आहे की हॉटेलमधल्या सुद्धा भाज्या सुद्धा फिक्या पडतील एवढी ही भाजी चविष्ट आहे। तर चला सुरुवात करूया। तर इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोवळी देठ घेतलेली आहे। आता ही भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने ही भाजी कट करून घेतलेली आहे। आता ही कपाने जर मोजली तर 2 कप इथे भरलेली आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया। आता भाजीसाठी आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे। आता त्या वाटणासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे भाजलेले पांढरे तीळ आणि 2 चमचे इथे भाजलेले शेंगदाणे आणि 2 चमचे डाळवं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करायची आहे। तर अशा पद्धतीने आपण एकदम बारीक गुळगुळीत अशी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा बटर। हे बटर आपल्याला वितळवून घ्यायचं आहे। आता बटर वितळलेलं आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। लसूण घातल्यामुळे काय होतं, भाजी अतिशय चविष्ट अशी होते आणि थंडीचे दिवस आहे, लसूण मेथीची भाजी खाल्लीच पाहिजे। आता हे परतून झालेलं आहे। यामध्ये घालायचं आहे आपण भाजी कट केलेली, ती यामध्ये सगळी घालायची आहे आणि आपल्याला परतून घ्यायची आहे। अगदी 2 ते 3 मिनिटे आपल्याला परतून घ्यायची आहे। जेव्हा आपण भाजी पॅनमध्ये घालतो तेव्हा भरपूर वाटते आणि एकदा परतून घेतली की ती एकदम कमी होते। तर आपण भाजी सगळी ही मिक्स करून घेतलेली, यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ही मिक्स करून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे। याआधी सुद्धा मी खूप छान अशा रेसिपी एकदम मोजक्या साहित्यामध्ये न चुकता अशा रेसिपी माझ्या चॅनलवर दिलेल्या आहे, तिथे तुम्ही बघू शकता। अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर बघा भाजी आपली परतून झालेली आहे। आपण आता ही गॅस बंद करायचा आणि बाजूला ठेवून देऊ। आता गॅसवर मोठी कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 चमचे तेल। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे। आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 छोटा चमचा जिरं। जिरं छान फुलायला लागले की याच बाजूला आपल्याला 9 ते 10 पाकळ्या एकदम बारीक कट केलेल्या लसणाच्या यामध्ये घालून घ्यायच्या आहे। लसूण आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे। जेवढा जास्त लसूण तुम्ही भाजीमध्ये घालाल तेवढी भाजी ही चविष्ट होते। तर बघा लसणाचा सुद्धा कलर बदललेला आहे। आता यामध्ये घालायचा आहे 1 छोटा कांदा एकदम बारीक कट केलेला, यामध्ये घालायचा आहे आणि त्याबरोबरच आपल्याला कांदा छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। कांदा मऊ होईपर्यंत छान असा आपण परतून घेऊ। कांदा इथे मऊ झालेला आहे। यामध्ये घालायचा आहे 1 पिकलेला टोमॅटो एकदम बारीक कट केलेला, यामध्ये घालायचा आहे। टोमॅटो आपल्याला गळेपर्यंत मऊ शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो कांदा छान असा शिजलेला आहे आणि टोमॅटो गळून एकदम मऊ झालेला आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 लाल सुके मिरची, त्यानंतर 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला जे आपण वाटण तयार केलेलं ते वाटण यामध्ये घालायचं आहे।
आता वाटण सगळं घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचं आहे, कारण यामध्ये आपण डाळवं घातलेलं आहे, ते खाली लागू शकतं. त्यासाठी आपल्याला सतत हलवत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे मंद गॅसवर सतत हलवत हे मी परतून घेतलेलं आहे आणि खमंग असं परतलं गेलेलं आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी. इथे मी 1 पेलाभर पाणी घालणार आहे. आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं हे फोडून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे फोडून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. आता 2 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर असं तेल सुटलेलं आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे ही परतलेली भाजी आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा तीळ, अर्धा चमचा गरम मसाला. हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती 2 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे. तर 2 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर अशी टेस्टी भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर ह्या सोप्या पद्धतीची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, नानबरोबर, पराठेबरोबर सुद्धा खाऊ शकता. अप्रतिम लागते. नेहमी आपण 30 भाजी करतो, सुकी करतो, पातळ करतो, शेंगदाणा टाकून करतो, पण ह्या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, कारण वेगळी चव आहे आणि पद्धतसुद्धा वेगळी आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीची भाजी नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.